Sri Enterprises start business with cash rupees 2 lakh and furniture rupees 20,000 as on 1st April 2019. 1 एप्रिल 2019 ला काय झालेलं आहे, बिझनेस स्टार्ट झालेला आहे. मग आपल्याला अगोदर कंपनी तयार करून घ्यावी लागेल. आपण येतोय टॅली वरती, कंपनी क्रिएट. कंपनीचं नाव आहे श्री एंटरप्राइजेस, ते आपण पाहू शकतो श्री एंटरप्राइजेस. तर श्री एंटरप्राइजेस नावाने कंपनी तयार करायची. लातूर. नेम, ऍड्रेस MIDC किंवा MIDC चे ऍड्रेस मोस्टली असतात. प्लॉट नंबर 25 MIDC लातूर. एवढ्या ऍड्रेसवर तुमचं लेटर वगैरे येतं. ॲज इट इज आपण डिपेंडिंग आपल्या ऍड्रेस नुसार टाकणार आहोत. इंडिया, महाराष्ट्र 41 35 31 9545816000. सोहम टॅली 01@gmail.com. एंटर एंटर एंटर. इथे फिनान्शियल इयर आपण पाहू शकतो. फिनान्शियल इयर तर बिझनेस चालू झालेला आहे 1 एप्रिल 2019 ला, त्यामुळे आपल्याला इथे तयार करायला लागेल 1 एप्रिल 2019 ची कंपनी. बुक्स बिगिनिंग त्याच दिवशीपासून खाते लिहिणं चालू झालेलं आहे, त्यामुळे खाते लिहिणं ही कन्सेप्ट सुद्धा आपण बुक्स बिगिनिंग सेम ठेवतोय. एंटर प्रेस केला. युजर नेम सिक्युरिटी कंट्रोल यस सोहम 123 तुम्ही जो पासवर्ड देताय तो पासवर्ड देऊ शकता. कंट्रोल ए सेव्ह. कंपनी तयार झाली, पण कंपनी ओपन कुणाला करता येईल, ज्याच्याकडे युजर नेम पासवर्ड आहे त्यालाच. सोहम 123 एंटर. कंपनी तयार झाल्यानंतर कंपनी असते अकाउंट्स विथ इन्व्हेंटरीची. आपण सॉल्व्ह करतोय अकाउंट्स ओनली कन्सेप्ट, त्यामुळे आपण इथे विचारात घेतोय अकाउंट्स ओनली. अकाउंट्स ओनली. तर त्यासाठी F11 अकाउंटिंग कंपनी फीचर्स येतात. कंपनी फीचर्स मध्ये अकाउंटिंग फीचर्स मध्ये आल्यानंतर मेन्शन अकाउंट्स ओनली हा ऑप्शन यस करतोय. कंट्रोल ए सेव्ह करतोय. सेव्ह झाल्यानंतर आपण एस्केप प्रेस करून बॅक आलेलो आहे. बॅक आल्यानंतर इथं आपण पाहू शकतो गेटवे ऑफ टॅली वरती आपल्याला अकाउंट इन्फो असा ऑप्शन या ठिकाणी दिसतोय. म्हणजे इन्व्हेंटरी इन्फो ऑप्शन नाही, कॅन्सल झालेला आहे. अकाउंट्स ओनलीची कंपनी झाली. तर झालेले व्यवहार आपल्याला अकाउंटिंग वाउचर्स मध्ये नोंदवायचे आहेत. इथे सुरुवातीला बिझनेस चालू करते वेळेस 2 लाख रुपये कॅश आणि 20,000 रुपये या ठिकाणी फर्निचर घेतलेलं आहे. त्यासोबतच त्या प्रोप्रायटरची ओन प्रॉपर्टी, त्याची ऍग्री लँड, प्लॉट, SBI मध्ये FD असलेली, त्यानंतर सेव्हिंग अकाउंट जे आहे ते सेव्हिंग अकाउंट दिलेलं आहे. प्लस इथं FDI वरती 9% इंटरेस्ट या ठिकाणी सांगितलेलं आहे पर ॲन्युअम. 9% पर ॲन्युअम या पद्धतीने. आणि आपण इथे कन्सिडर करतोय की FD 1 एप्रिल 2019 लाच केलेली आहे, कारण FD ची डेट वरती याचे इंटरेस्ट कॅल्क्युलेशन करंट इयर मधलं बदलता आपण 1 एप्रिलच्या ठिकाणी विचारात घेतोय. त्यानंतर आपण पुढची कन्सेप्ट या ठिकाणी पाहतोय. इथे एकच एंट्री करू शकतो, पण आपण 2 एंट्री करूया. ओन प्रॉपर्टीची वेगळी आणि श्री एंटरप्राइजेस स्टार्ट बिझनेसची वेगळी. इथे आपण आलोय. एंट्री होते F6 रिसिप्ट वाउचर मध्ये. डेट 1 एप्रिलच आहे. 1 एप्रिल. इथे क्रेडिट कॅपिटल RC प्रेस केलं. कॅपिटल अकाउंट आपण तयार केलेलं आहे. कॅपिटलचा ग्रुप कॅपिटल अकाउंटच असेल. कंट्रोल ए सेव्ह. त्यानंतर अमाऊंट आपल्याला जर टोटल सगळ्याच गोष्टी विचारात घ्यायचे तर सर्वच या ठिकाणी खात्याची टोटलचा विचार करायचा आहे, किंवा इथे आपण ओनली 1 रुपीज टाकून एंटर प्रेस करायचं आहे. त्यानंतर घ्यायचं आहे कॅश. तर कॅश किती आलेले 2 लाख. मग आपण 2 लाख कॅश, इथे 2 लाख कॅश टाकली. एंटर. परत इथे डेबिट केलं. फर्निचर RC फर्निचर फिक्स्ड ॲसेट कंट्रोल ए सेव्ह 20,000.
जर आपल्याला एकाच एंट्रीमध्ये ओन प्रॉपर्टीचे सुद्धा इफेक्ट इथेच घ्यायचे तर इथेही घेऊ शकतो आपण डेबिट करून 1 बाय 1 एक अकाउंट. पण आपण 2 एंट्री घ्यायचं ठरवलेलं आहे. इथे 2 एंट्री, इथे बॅक येऊन आपण झालेली टोटल टाकू शकतो. म्हणजे कॅल्क्युलेशन करताना इथे आपण कशाही पद्धतीने करू शकतो. अगोदर कॅल्क्युलेशन करून अमाऊंट टाकू शकतो किंवा एक अमाऊंट घेतली त्या स्पेसिफिक आणि त्यानंतर एंट्री घेते वेळेस कॅश, फर्निचर, ॲग्री लँड वगैरे प्रत्येकाची अमाऊंट या ठिकाणी सेपरेटली घेतल्या. त्याची टोटल जी येईल ती टोटल इथे टाकून दिली 2,20,000. एंटर 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 प्रेस करत आला. नॅरेशन स्टार्ट बिझनेस विथ कॅश अँड फर्निचर. कॅश अँड फर्निचर इथे एंट्री पास झाली. त्यानंतर आपण विचार घेतोय ओन प्रॉपर्टी. पण ह्या ओन प्रॉपर्टीचा विचार करते वेळेस एक कन्सेप्ट आपल्याला लक्षात घ्यायचे आहे की जर प्रोप्रायटरशिप बिझनेस असेल तरच ह्या ओन प्रॉपर्टीचा इफेक्ट दाखवायचा आहे. प्रोप्रायटरशिप बिझनेस नसेल, ती पार्टनरशिप असेल किंवा कंपनी असेल तर त्यावेळेस मात्र आपल्याला ह्या ओन प्रॉपर्टीचा इफेक्ट काही दाखवण्याची गरज नाहीये. ज्यावेळेस पर्टिक्युलर व्यक्तीची जी काय आहे त्या व्यक्तीची अकाउंटिंग करते वेळेस त्याची डिटेल मेंटेन होईल. पण आपल्याला ज्यावेळेस आता आपण सध्याचे रेकॉर्ड पाहतोय की प्रोप्रायटरशिप कन्सेप्ट असे कन्सिडर करतोय त्याच्यामुळे ॲग्री लँड, प्लॉट, हाऊस रोड, SBI FD, सेव्हिंग अकाउंट अकाउंटिंग मध्ये घ्यायचे. त्यासाठी आपण आलोय. ह्याची एंट्री होईल F7 जर्नल व्हाउचर मध्ये. F7 जर्नल व्हाउचर मध्ये एंटर प्रेस केलं. रेफरन्स नंबरची गरज नाहीये. डेबिट Alt+C प्रेस केलं. ॲग्री लँड. हा बोला. ॲग्री लँड फिक्स्ड ॲसेट सेव्ह केला. ॲग्री लँडची व्हॅल्यू 2 लाख. नंतर प्लॉट औसा रोड ॲग्री लँड 2 लाख. परत आपण इथे डेबिट केला. प्लॉट औसा फिक्स्ड ॲसेट सेव्ह केलेलं आहे 1 लाख. परत डेबिट Alt+C SBI FD 1 lakh 9% per annum interest. SBI FD 9% per annum. FD आहे इन्व्हेस्टमेंट येईल. इन्व्हेस्टमेंट कंट्रोल ए सेव्ह 1 लाख. परत डेबिट केलेलं आहे. त्यानंतर सेव्हिंग अकाउंट 23,000 रुपये. SBI मध्ये सेव्हिंग अकाउंटचा बॅलन्स आहे 23,000. Alt+C SBI सेव्हिंग. अकाउंट नंबर वगैरे नाही आहेत. असता तर नावातच टाकून दिला असतं जेणेकरून आपल्याला लगेच लक्षात आलं असतं. इथे अकाउंट नंबर वगैरे ज्यावेळेस प्रॉपर आहे घेऊन टाकायचं आहे. आता इथे आपण काही टाकत बसत नाही. कंट्रोल ए प्रेस केला. 23,000 23,000 रुपये. एंटर एंटर प्रेस करत आलो तर पण इथे एंटर. तर इथे क्रेडिट होईल कॅपिटल अकाउंट. कॅपिटल टोटल ॲग्री लँड, प्लॉट औसा रोड, SBI FD 9% पर एनम, SBI सेव्हिंग अकाउंट, कॅपिटल अकाउंट या पद्धतीने एंट्री केली. नॅरेशन ओन प्रॉपर्टी कॅपिटलाइज. ओन प्रॉपर्टी कॅपिटलाइज या पद्धतीने आपण एंट्री. ही एंट्री आपण सुरुवातीला केली होती F7 जर्नल मध्ये. तर जर्नल मध्ये एंट्री केली. जर्नल मध्ये एंट्री केल्यानंतर ही एंट्री आपण रिसीट मध्ये करू शकतो. पण रिसीट मध्ये एंट्री करण्यासाठी आपल्याला एक कन्सेप्ट लक्षात असणं गरजेचं आहे की इथे सेव्हिंग अकाउंट आहे. सो मी आताच दाखवलं, परत एक वेळेस दाखवतोय. प्लॉट औसा रोड किंवा ॲग्री लँड असे घेतला तर इथे एकही डेबिट किंवा क्रेडिट होणारा अकाउंट आपल्याकडे कॅश किंवा बँक अकाउंट नाही तर एंट्री सेव्ह होणार नाही. इथे स्पष्ट मेसेज होतो आपल्याला नो कॅश ऑर बँक अकाउंट डेबिटेड. नो कॅश ऑर बँक अकाउंट डेबिटेड.
म्हणजेच आपल्याला एंट्रीमध्ये रिसिप्टच्या एंट्रीमध्ये त्या ठिकाणी आपण वेगवेगळे खाते डेबिट करू शकतो, पण त्या प्रत्येक खात्यापैकी एक खाते बँक किंवा कॅश अकाउंट असलं तरच या ठिकाणी सेव्ह होतं. मी ते आपण SBI सेव्हिंग अकाउंट घेतलं, एंट्री या ठिकाणी घेतली. बँक अलोकेशन स्क्रीनला तरी डिटेल विचारली जाते, आपण आधीच पाहिलेलं आहे. एंटर प्रेस करतोय. आता वा एंट्री सेव्ह झाली. लक्षात आलंय? ओके, आपण तर पुढची एंट्रीज पाहतोय. अकाउंटिंग व्हाउचर्स मध्ये आलेले आहेत. अकाउंटिंग व्हाउचर्स मध्ये नंतर पुढची एंट्री आहे. ॲज ऑन 2 एप्रिल ओपन अ बँक अकाउंट HDFC करंट अकाउंट. HDFC बँकेमध्ये करंट अकाउंट ओपन केलेले 1 लाख रुपये डिपॉझिट करून. डेट 2 एप्रिल डेट घेतली. F4 कॉन्ट्रामध्ये एंट्री होईल. कॉन्ट्रामध्ये सुरुवातीला क्रेडिट होणारा अकाउंट विचारलं जातंय, त्यामुळे क्रेडिट होणारा अकाउंट घेतला 1 लाख. ते SBI सेव्हिंग अकाउंट आहे, आपल्याला HDFC करंट अकाउंट घ्यायचे आहे. HDFC CA करंट अकाउंट. बँक इथे अकाउंट नंबर वगैरे जी काही असेल ते द्यायचं आहे. सध्याला नाहीये, त्यामुळे आपण कंट्रोल सेव्ह केलेलं आहे. एंटर. ते बँक अलोकेशन स्क्रीन येणारच आहे, त्या पद्धतीने इथे एंट्री करून घेतली. आपण डिटेल वगैरे सेट केली. आपल्याला जर डिपॉझिट स्लिप प्रिंट काढायची असेल तर इथे डिटेल देत बसायची गरज आहे, अदरवाइज डिटेल नाही दिले तरी चालतं. इथे बँक एंटर नॅरेशन ओपन अ बँक अकाउंट. एंटर एक्सेप्ट ओपन अ बँक अकाउंट. बँकेमध्ये अकाउंट ओपन केल्यामुळे एंट्री F4 कॉन्ट्रामध्ये झाली. नेक्स्ट पुढची एंट्री आहे. ॲज ऑन 1 मे ₹10,000 चाइल्ड एज्युकेशन फी पेड बाय चेक. पण चेक दिलेला आहे SBI सेव्हिंग अकाउंटचा. चाइल्ड एज्युकेशन फी इथे आपण आलोय. डेट घेतोय 1 मे. एंट्री होते F5 पेमेंट व्हाउचर मध्ये. Alt प्रेस केला. चाइल्ड एज्युकेशन फी पेड. चाइल्ड एज्युकेशन फी. चाइल्ड एज्युकेशन फीचं बेनिफिट हा खर्च आहे, पण हा प्रोप्रायटरचा वैयक्तिक खर्च आहे. तो त्यांनी त्याच्या मुलाच्या एज्युकेशन वरती केलेला खर्च आहे. जो एज्युकेशन रिलेटेड खर्च आहे त्याच्यामुळे आपल्याला इन्कम टॅक्स मध्ये टॅक्स सेव्हिंग साठी याचा वापर होतो. ते टॅक्स सेव्हिंग साठी वापर होत असल्यामुळे आपण त्याचा ग्रुप घेतोय कॅपिटल. प्रेस केला. एंटर. पण इथे टोटल ज्या गव्हर्नमेंट फी आहेत त्या गव्हर्नमेंट फी माफ होतात. इथे ट्युशन फी माफ होत नाही. ट्युशन फी सोडून अदर ते इन्कम टॅक्सची कन्सेप्ट आपण ज्यावेळेस पाहतोय म्हणजे TDS कन्सेप्ट मध्ये आपल्याला डीप मध्ये या ठिकाणी याची डिटेल्स भेटून जाईल. इथे आपण चाइल्ड एज्युकेशन फी किती पेड केलेली आहे 10,000. एंटर. पेमेंट दिलेलं आहे SBI सेव्हिंग अकाउंट मधून, त्यामुळे SBI सेव्हिंग अकाउंट क्रेडिट केला. एंटर प्रेस करतोय. आपण इथं कुठे दिली, सपोज DCCL दयानंद कॉलेज ऑफ कॉमर्स लातूरला दिलेली आहे. त्याचा जो काही रिसिप्ट नंबर आहे, रिसिप्ट नंबर आहे तो रिसिप्ट नंबर इथे टाकून द्यायचा नरेशन मध्ये. एंटर एक्सेप्ट. चाइल्ड एज्युकेशन फी पेड केल्याची एंट्री या ठिकाणी आपण पास केली. नेक्स्ट त्यानंतर पुढची एंट्री आपल्याकडे आहे. As on 2 May, goods purchased ₹20,000 from Tata Company. Bill number 12. टाटा कंपनी कडून परचेस झालेले 20,000 ची, त्याचा बिल नंबर आहे 20. ऑन क्रेडिट वरती झालेले 2 मे ला. ते आपण डेट चेंज केली. F2 प्रेस केलं. 2 मे. एंट्री परचेस गुड्सची आहे, त्यामुळे F9 परचेस मध्ये एंट्री होईल. इथेही व्हाउचरचा फॉर्मॅट आपल्याला डेबिट क्रेडिटचा पाहिजे, त्यामुळे आपण इथे कंट्रोल V प्रेस करून डेबिट क्रेडिट फॉर्मॅट घेतला. बिल नंबर 12. एंटर. क्रेडिट टाटा कंपनी होईल. Alt प्रेस केला. टाटा कंपनीचे जे काही लोकेशन असेल ते जस्ट डेमो पुणे टाकलं. एंटर. अंडर मध्ये सन्ड्री क्रेडिटर्स ग्रुप येईल. सन्ड्री क्रेडिटर्स बिल वाईज डिटेल ऑप्शन यस ठेवायचं आहे. ते कंट्रोल ए प्रेस केलं. सेव्ह. एंटर. ऍडिशनल इन्फॉर्मेशन ऍड्रेस रिलेटेड वगैरे इथे दिसते.
ज्यावेळेस आपण बिल वगैरे प्रिंट काढतो त्यावेळेस हे डिटेल देण्याची गरज आहे. आता अकाउंट्स ओनली मध्ये आपण याची डिटेल देत बसण्याची गरज नाहीये. तर आपण टाटा कंपनीचं खातं तयार करते वेळेस ऍड्रेस दिला असता तर ऑटोमॅटिक इथं ऍड्रेस आला असता. ऍड्रेस इथे दिला नसल्यामुळे नाही आला. तर टॅक्स नंबर वगैरे असेल तर टाकायचं आहे, पण टॅक्सेशन मध्ये आपण तो पार्ट पाहणार आहोत. त्याच्यामध्ये एंटर प्रेस केला. 20,000 एंटर. एंटर प्रेस केल्यानंतर इथे बिल वाईज डिटेल एक स्क्रीन येते. त्या बिल वाईज डिटेल स्क्रीन वरतीच आपल्याला डिपेंड आहे आपल्या उधारी यादी मेंटेन होणं. तर सध्याला इथे आपण जे ऑटोमॅटिक येतं ते सिलेक्ट करून एंटर करूया. एंटर प्रेस करतोय. एंटर प्रेस करून येतोय पुढे. इथे डेबिट मध्ये परचेस अकाउंट आलसी प्रेस केलं. परचेस अकाउंट त्या ठिकाणी तयार करून घेतला. परचेस अकाउंटचा ग्रुप परचेस अकाउंट घेतला. कंट्रोल एस सेव्ह. एंटर. नरेशन गुड्स परचेस. गुड्स परचेस एंटर. गुड्स परचेस ची एंट्री पास झाली. त्यानंतर पुढे आहे ॲज ऑन 31 मे गुड्स सोल्ड ₹25,000 टू टीना कंपनी. बिल नंबर 1. टीना कंपनीला बिल नंबर 1 नुसार या ठिकाणी सेल झालेले. सेलची एंट्री एफएक्स सेल्स मध्ये होते. डेट चेंज केली 31 मे. नंतर कंट्रोल व्ही प्रेस करून ॲज अ व्हाउचर फॉर्मॅट या ठिकाणी घेतला. बिल नंबर 1 पार्टी टीना कंपनी. आरसी प्रेस करून तयार केलं. टीना कंपनी लातूर. अंडर मध्ये ग्रुप येतो सन्ड्री डेटर्स. मेन्शन बॅलन्स बिल बाय बिल ऑप्शन यस केला. कंट्रोल एस सेव्ह. एंटर प्रेस करत येतोय. 25,000 एंटर. क्रेडिट सेल्स अकाउंट आलसी प्रेस केलं. सेल्सचा ग्रुप सेल्स अकाउंट. कंट्रोल एस सेव्ह. एंटर. नरेशन गुड्स सोल्ड. एंटर. ऍक्सेप्ट. सेलच्या एंट्री नंतर पुढची एंट्री या ठिकाणी आपण पाहतोय. नेक्स्ट एंट्री आपल्याकडे ॲज ऑन 1 जून गुड्स परचेस ₹50,000 फ्रॉम गीता ट्रेडर्स. बिल नंबर 9. 1 जूनला गीता ट्रेडर्स कडून परचेस झालेले 50,000 रुपयाची. बिल नंबर आहे 9. इथे F9 परचेस केला. इथे परत या ठिकाणी ॲज अ व्हाउचर डेट चेंज करणं. डेट 1 जून. बिल नंबर 9 एंटर. आरसी गीता कंपनी. गीता ट्रेडर्स आहे की कंपनी आहे? गीता ट्रेडर्स म्हणजे घेतला. गीता ट्रेडर्स लातूर. सन्ड्री क्रेडिटर्स. बिल वाईज डिटेल यस. तो इथे नो आलेलं आहे. नो राहू देऊयात. काय फरक पडतो ते बघूयात. कंट्रोल ए प्रेस केला. एंटर. अमाउंट 50,000 एंटर. परचेस अकाउंट एंटर. तेव्हा ज्यावेळेस आपण पार्टीला बिलवाईज डिटेल ऑप्शन यस केला होता त्यावेळेस आपल्याला एक बिलवाईज डिटेल नावाची स्क्रीन येत होती. त्यामध्ये वेगवेगळे रेफरन्सेस येते. तिथे 4 रेफरन्स येतात. ॲडव्हान्स, अगेन्स्ट रेफरन्स, न्यू रेफरन्स आणि ऑन अकाउंट. पण ज्यावेळेस तो ऑप्शनच नसतो कोणताही रेफरन्स आपल्याला विचारला गेला नाही. ते गुड्स परचेस. आपण गुड्स परचेस जर लास्ट परचेस व्हाउचर मध्ये जे लास्ट नॅरेशन दिलेलं आहे ॲज इट इज तेच नॅरेशन आपल्याला इथे पाहिजे. इथे आपण कंट्रोल आर प्रेस करायचं आहे. कंट्रोल आर प्रेस केल्यानंतर ऑटोमॅटिक नॅरेशन या ठिकाणी काय होतं? कॉपी होतं. एंटर. ऍक्सेप्ट. तर त्यानंतर पुढची एंट्री पाहतोय आपण. नेक्स्ट एंट्री आहे ॲज ऑन 2 जून गुड्स सोल्ड ₹65,000 टू सीता ट्रेडर्स. बिल नंबर 2. सीता ट्रेडर्सला 65,000 रुपयाची सेल झालेली आहे. या पेड सेल्स व्हाउचर सिलेक्ट केला. ॲज अ व्हाउचर फॉर्मॅट चेंज करून घेतला. डेट 2 जून. बिल नंबर 2. सीता ट्रेडर्स आरसी. सीता ट्रेडर्स लातूर. सन्ड्री डेटर्स. कंट्रोल एस सेव्ह. एंटर प्रेस करता आलोय. 65,000 65,000 सेल्स अकाउंट. इथेही कंट्रोल आर प्रेस केलं. नॅरेशन कॉपी झाला. म्हणजे रिलेटेड व्हाउचर्स मध्ये लास्ट टाइम दिलेलं नॅरेशन तशाच तसे पुढे घ्यायचं आहे तर आपण शॉर्टकट की वापरतो कंट्रोल
कंट्रोल आर प्रेस केल्यानंतर आपल्याला ऑटोमॅटिकली ते शॉर्टकट की नुसार नॅरेशन कॉपी होतं. एंटर ऍक्सेप्ट. नेक्स्ट त्यानंतरची नेक्स्ट एंट्री आपण पाहतोय. As on 1st July, goods purchased ₹75,000 from Amol Traders. Amol Traders कडून परचेस झालेली आहे. बिल नंबर आहे 20 1 जुलैला. इथे F9 परचेस व्हाउचर सिलेक्ट केला. परत ॲज अ व्हाउचर फॉर्मॅट डेट 1 जुलै 1/7 एंटर. बिल नंबर 20 ना, बिल नंबर 20 एंटर. या ठिकाणी पार्टी अमोल ट्रेडर्स नाहीये. आरसी प्रेस केला. अमोल ट्रेडर्स. सोलापूर जस्ट एक्झाम्पल साठी केलं मी. सनरी क्रेडिटर्स. कंट्रोल सेव्ह. एंटर 75,000 परचेस एंटर. नॅरेशन साठी परत जी काही शॉर्टकट की या ठिकाणी यूज करतोय ती शॉर्टकट की आपल्याला इथे दिसते. तर पहा इथे मी कंट्रोल आर प्रेस करतोय. कंट्रोल आर अशी शॉर्टकट की इथे दिसली आणि इथे नॅरेशन कॉपी होता. कंट्रोल आर. ओके. तर एंटर प्रेस केला. ऍक्सेप्ट प्रेस केल्यानंतर एंट्री झाली. त्यानंतर नेक्स्ट एंट्री पाहतो आपण. पुढची एंट्री या ठिकाणी आहे. As on 2nd July, goods sold ₹1 lakh to Sachin Traders. Bill number 3. A paid sale as a voucher format. Date. Enter. Bill number 3. Sachin Traders नहीं है. RC Sachin Traders लातूर. एंटर. सनरी डेटर्स सेव्ह केला का. एंटर प्रेस करतोय. 1 lakh सेल्स. एंटर. कंट्रोल आर नॅरेशन आला. एंटर ऍक्सेप्ट. नंतर नेक्स्ट पुढचे एंट्री बघतोय. As on 1st August, goods purchased ₹1 lakh from Amit Traders. Bill number 100. परत परचेस ची एंट्री आहे. F9 परचेस मध्ये आपण येतोय. कंट्रोल V प्रेस करून व्हाउचर फॉर्मॅट घेतोय. बिल नंबर 100 एंटर. इथे एंटर प्रेस केल्यानंतर डेट आलेली आहे पण डेट आपल्याला किती टाकायची आहे. 1 ऑगस्ट डेट टाकायची आहे. इथे 1 ऑगस्ट F2 प्रेस करून टाकायचे 1 ऑगस्ट. एंटर. इथे डेट स्पेस देऊन एंटर केला तरी ऑटोमॅटिक डेट घेतली जाते. पार्टी जे आहे अमित ट्रेडर्स. इथे अमित ट्रेडर्स आपल्याकडे नाहीये. पाहतोय आपण अमित ट्रेडर्स सोबत फर्स्ट टाइम ट्रान्झॅक्शन घडते त्यामुळे त्याचा अकाउंट आपल्या जवळ नाहीये. ज्या पार्टीचा अकाउंट नाहीये तयार करून घेण्यासाठी आपण आरसी प्रेस केलं. अमित ट्रेडर्स लातूर. एंटर. सनरी क्रेडिटर्स. कंट्रोल ए सेव्ह. एंटर प्रेस केला. रक्कम 1 lakh. एंटर. परचेस. एंटर. नॅरेशनला कंट्रोल आर प्रेस केला. एंटर ऍक्सेप्ट. परचेस ची एंट्री या ठिकाणी पास केली. नेक्स्ट त्यानंतर पुढची एंट्री आहे. ॲज ऑन 2nd August, गुड सोल्ड ₹1,35,000 टू विनायक ट्रेडर्स. बिल नंबर 11. सेल आहे 2nd ऑगस्टला विनायक ट्रेडर्सला झालेली आहे. या पेड सेल्स. ते कंट्रोल V. डेट 2 ऑगस्ट. बिल नंबर 4. विनायक ट्रेडर्स RC विनायक ट्रेडर्स लातूर. सनरी डेटर्स. कंट्रोल सेव्ह. एंटर 1,35,000. सेल्स अकाउंट. नॅरेशन सेम ठेवतोय. कंट्रोल आर प्रेस केला. नॅरेशन कॉपी केला. एंटर ऍक्सेप्ट. नेक्स्ट ट्रान्झॅक्शन या ठिकाणी आपण विचारात घेतोय. नेक्स्ट ट्रान्झॅक्शन आहे सेल्स रिटर्नची. किना कंपनीकडून सेल्स रिटर्न झालेले 31 ऑगस्टला.
आपण इथं आलेलो आहे. आपण पाहतोय वर्टिकल बटन बार वरती आपल्याला क्रेडिट नोट चा यूज करायचा आहे. पण क्रेडिट नोट आणि डेबिट नोट ऑप्शन हिडन आहेत. त्यासाठी परत F11 ची सेटिंग प्रेस करतोय आपण. F11 अकाउंटिंग फीचर्स मध्ये आलोय. एंटर प्रेस करत येतोय. उजव्या साईडला थर्ड ऑप्शन आहे यूज डेबिट अँड क्रेडिट नोट. हा ऑप्शन यस केला. कंट्रोल इज सेव्ह केल्यानंतर आपण पाहतोय की क्रेडिट नोट ऑप्शन अवेलेबल आहे. क्रेडिट नोट या ठिकाणी आपण सिलेक्ट केली. डेट आहे 31 ऑगस्ट. डेट 31 ऑगस्ट टाकली तर इथे ओरिजिनल इनवॉइस नंबर इथे आपण पाहतोय कुणाकडून या ठिकाणी रिटर्न झालेली आहे. टीना कंपनीचा ओरिजिनल इनवॉइस नंबर. तर टीना कंपनीला जी सेल केली होती, सेल करते वेळेस जो दिलेला बिल आहे त्या बिलाचा जे इनवॉइस दिलेलं आहे त्या इनवॉइसचा नंबर आपल्याला पाहिजे. तर त्या इनवॉइसचा नंबर आहे 1 एंटर प्रेस केलं इथे एंटर. टीना कंपनी क्रेडिट होईल. टीना कंपनी एंटर प्रेस करतोय. ते किती रुपयाची रिटर्न झालेली आहे. रिटर्न 2000 रुपयाची रिटर्न झालेली आहे. तर 2000 रुपयाची रिटर्न झालेली आहे. तिथे आपण 2000 रुपयाची रिटर्न आपण दाखवतोय 2000 एंटर. इथे ऑटोमॅटिक अगेन्स्ट रेफरन्स आला. एंटर प्रेस केल्यानंतर इथे दिसतात. तर टीना कंपनी बिल नंबर 12 ते बिल नंबर 12 दिसतो. आपण कन्फर्म करून घेऊया बिल नंबर काय होता तो. ठीक आहे झालेलं आहे. सेल्स रिटर्न टू टीना कंपनी. टीना कंपनीला सेल झालेली आहे. आपण सेलची एंट्री या ठिकाणी पाहतोय. आपल्याला रिपोर्ट मधून पाहता येईल पण आपण इथून पाहतोय. इथे टीना कंपनी बिल नंबर 1च आहे. म्हणजे इथे आपल्याकडून चूक झालेली असेल. आपण टीनाच्या ऐवजी घेतलंय टाटा कंपनी. तर बॅक आलोय. इथे आपण टीना कंपनी घेतली. एंटर प्रेस करतोय 2000. इथे आता दिसतोय 1 नंबर एंटर. ते सेल्स रिटर्नचा अकाउंट तयार करायला लागेल. RC सेल्स रिटर्न ग्रुप सेल्स अकाउंट असेल. कंट्रोल इज सेव्ह. नॅरेशन गुड्स रिटर्न. तर आपल्याकडे वस्तू परत आल्या. वस्तू का परत आल्या त्याचं जी काय रिझन असेल ते रिझन या ठिकाणी आपण इथं देणार आहोत. आणि तेच रिझन या ठिकाणी दिल्यानंतर आपल्याला पूर्ण कन्सेप्ट लक्षात येऊन जाईल की म्हणजे एंट्रीचं नॅरेशन पाहिल्यानंतर त्या वस्तू परत का आल्या याची डिटेल आपल्याला मिळून जाते. इथे आपण सांगितलं गुड्स रिटर्न फॉर XYZ रिझन. एंटर. त्यानंतर नेक्स्ट एंट्रीच्या ठिकाणी आपण पाहतोय. नेक्स्ट एंट्री एक सप्टेंबरला परचेस रिटर्न झालेली आहे 1,05,000 रुपयाची टाटा कंपनीला. टाटा कंपनीला 1,05,000 रुपयाची परचेस रिटर्न झाली 1 सप्टेंबरला. इथे आपण येतोय. तिथे थोडं आपण रिपोर्ट मधून बघूया टाटा कंपनी. तर इथं आपण बॅक येतोय. आलोय डिस्प्ले अकाउंट बुक लेजर मध्ये आपण घेतलं टाटा कंपनी. इथे टाटा कंपनी दिसतोय. परचेस इथे एंटर करून पाहिल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की त्याचा सप्लायर इनवॉइस नंबर आहे 12 नंबरच्या बिलातल्या वस्तू आपण परत करतोय. 12 नंबर ओके. तर 12 नंबरच्या बिलातल्या वस्तू आपण परत करणार आहोत. इथे आलोय ही अकाउंटिंग वाउचर्स मध्ये. तर आता पाहिलं आपण 12 नंबरचा जो बिल आहे. तर 12 नंबरचा बिल या ठिकाणी आपल्याकडे होता 20,000चा. त्यातल्या वस्तू 1,00,000 रिटर्न जाऊ शकत नाही. इथं अमाऊंट मध्ये चेंजेस करतो. प्रॉब्लेम मध्ये 1,500 चे रिटर्न झालेले आहेत. चेंजेस करतोय. F2 प्रेस करतोय. डेट घेतोय 2 सप्टेंबर. घेतोय डेबिट नोट मध्ये बिल नंबर 12 एंटर. ते घेतोय टाटा कंपनी एंटर 1,500 एंटर. अगेन्स्ट रेफरन्स मध्ये ऑटोमॅटिक घेतलं गेलं. इथे परचेस रिटर्न RC प्रेस करून आपण परचेस रिटर्नचा अकाउंट तयार करतोय. परचेस रिटर्न ग्रुप परचेस अकाउंट असेल.
कंट्रोल इज सेव्ह. नॅरेशन, जे काही नॅरेशन असेल ते नॅरेशन आपण देतोय. गुड्स रिटर्न फॉर XYZ रिझन, एंटर ऍक्सेप्ट. त्यानंतर नेक्स्ट ट्रान्झॅक्शन पाहत आपण ते अराउंड 2 सप्टेंबर. आताची एंट्रीची डेट 1 सप्टेंबर होती, पण आपण 2 सप्टेंबर घेतलेली आहे. इथे आलोय, इथे डेट चेंज केली नाही. त्याच वेळेस आपण आपल्या कीबोर्ड वरती पेज अप नावाची की प्रेस करायची. पेज अप की प्रेस केल्यानंतर तीच एंट्री येते. डेट चेंज केल्यानंतर येणार नाही. इथे 1 सप्टेंबर डेट घेतली, 1 सप्टेंबर कंट्रोल इज सेव्ह. नेक्स्ट, त्यानंतर नेक्स्ट ट्रान्झॅक्शन पाहतोय. As on 2 September, ₹50,000 received from Sita Traders by check deposited into HDFC Bank. मोस्टली पार्टीचे आलेले चेक आपण आपल्या करंट अकाउंट मध्ये जमा करतो. तर मग इथे करंट अकाउंट मध्ये जमा केलेलं सांगितलेलं आहे HDFC अकाउंट मध्ये. F6 रिसीट मध्ये होईल. डेट आहे 2 सप्टेंबर. 2 सप्टेंबर डेट. F6 रिसीट मध्ये पैसे पुन्हा पुन्हा आलेले आहेत. सीता ट्रेडर्स कडून आलेले आहेत. रक्कम आलेली 50,000. एंटर. इथे HDFC बँकेत जमा झाले. HDFC बँक तुम्ही पाहू शकता. इथे ज्या वेळेस या ठिकाणी रक्कम टाकली होती, इथे सीता ट्रेडर्सच्या खालती करंट बॅलन्स दिसत आहे 15,000. म्हणजे आता रिमेनिंग बॅलन्स किती राहणार आहे. पण इथे पण आम्ही इथे 0 करतोय. 0 केल्यानंतर इथे तुम्हाला लक्षात येईल की सीता ट्रेडर्सचे आउटस्टँडिंग अमाऊंट आहे 65,000, 65,000. आपल्याला त्यापैकी मिळाले 50,000. एंटर. तर हे 50,000 मिळाल्यानंतर रिलेटेड पार्टीची जी अमाऊंट आहे ती शिल्लक राहते. ती इथे करंट बॅलन्स म्हणून दिसते. इथे चेकने आलेले, डीडीने आलेले, इथे कॅशने पैसे ज्यांनी स्वतःहून पार्टीने जर स्वतःहून बँकेत कॅश जमा केली असेल तर आपण इथे कॅश घेणार आहोत. बँके पार्टीकडून चेक डीडी डायरेक्ट बँकेत जमा झाला असेल किंवा आपल्याला मिळालेला असेल तर इथे त्या पद्धतीने ऑप्शन घेतोय. ऑनलाईन नेट NEFT RTGS झालेले असेल तर ती फंड ट्रान्सफर घेतोय. आणि कुठल्या मोबाईल ऍप नुसार झालेले असतील तर ऑर्डर मध्ये घेतोय. आपण इथे चेक घेतोय. इंटरप्रेस केला. चेक नंबर. ते पार्टीला ज्यावेळेस आपण पेमेंट देतो त्यावेळेस इन्स्ट्रुमेंट नंबर द्यावा लागतो. पार्टीकडून पेमेंट आल्यानंतर इन्स्ट्रुमेंट नंबर, जो काही चेक नंबर आहे तो चेक नंबर 1 2 3 4 5 6 आपण दिला, कारण चेक नंबर हा 6 डिजिट असतो. एंटर प्रेस केलं. रिलेटेड मिळालेला चेक कुठल्या ब्रँडचा आहे, काय आहे, त्याची डिटेल्स द्यायची आहे तर देऊ शकतो आपण. गरज नाहीये त्यामुळे एंटर प्रेस केला. एंटर. नॅरेशन, बिल रिसिव्ड, जी काही आउटस्टँडिंग अमाऊंट होती ती आउटस्टँडिंग अमाऊंट मिळालेली आहे. बिल रिसिव्ड बाय चेक. एंटर. ऍक्सेप्ट. नेक्स्ट ट्रान्झॅक्शन. नंतर पुढे ट्रान्झॅक्शन दिलेले आहे. ॲज ऑन 1 ऑक्टोबर 45,000 पेड टू गीता ट्रेडर्स बाय चेक. गीता ट्रेडर्सला बाय चेक पेमेंट दिलेलं आहे. 1 ऑक्टोबरला 45,000 रुपये. आपण F5 पेमेंट मध्ये एंट्री करतो. डेट 1 ऑक्टोबर. पेमेंट दिलेलं आहे. पेमेंट कुणाला दिलेलं आहे? गीता ट्रेडर्सला. गीता ट्रेडर्स 45,000. इथे आपण पाहतोय करंट बॅलन्स मध्ये 50,000 अमाऊंट आउटस्टँडिंग आहे, पण त्यापैकी आपण देतोय 45,000. एंटरप्रेस केल्यानंतर या ठिकाणी पेमेंट कसं दिलेलं आहे? चेकनी. कोणत्या बँकेतनं दिलेलं आहे? HDFC बँक. एंटर. जो काही चेक नंबर आहे तो 654321. एंटर. नॅरेशन, बिल पे. इथे जर तुम्ही कंट्रोल R केला तर लास्ट टाइमला दिलेलं नॅरेशन येतं. चाइल्ड एज्युकेशन फी ची एंट्री झाली होती लास्ट पेमेंट वाउचर मध्ये. जर आपण सांगितलं तर दयानंद कॉमर्स कॉलेजला च्या रिसिप्ट नंबर 15 ची या ठिकाणी आहे ते नॅरेशन आलं, पण आपल्याला ते पाहिजे नाहीये त्यामुळे आपण इथं कट केला. पण इथे वाउचर्स मध्ये सुरुवातीला डेबिट होणार अकाउंट जे आहे तर डेबिट होणार अकाउंटला लास्ट टाइम दिलेलं नॅरेशन आपल्याला परत कॉपी करायचं आहे. इथे कंट्रोलच्या ऐवजी आपण प्रेस करतोय Alt R. तर Alt R प्रेस केल्यानंतर आपल्याला लक्षात आलं की इथे फर्स्ट अकाउंट जे आहे त्या फर्स्ट अकाउंटला लास्ट टाइम दिलेलं नॅरेशन आलेलं आहे, म्हणजे गुड्स परचेस.
आपल्याला हेही नरेशन नको आहे, आपण जस्ट डेमो आपल्याला शॉर्टकट पाहण्यासाठी आपण केला. म्हणजे जर आपण कंट्रोल आर प्रेस केला तर रिलेटेड वाउचर्स मध्ये म्हणजे पेमेंट वाउचर मध्ये जी काही लास्ट एंट्री झालेली आहे त्या लास्ट एंट्रीला दिलेलं नरेशन तिकडे कॉपी होतं. जर आल्ट आर प्रेस केलं तर पेमेंट वाउचर मध्ये सगळ्यात सुरुवातीला जे या ठिकाणी अकाउंट्स घेतलेले आहेत त्या अकाउंट्सला लास्ट टाइम दिलेलं नरेशन इथे येतं. तर आता आपल्याला इथं टाकायचंय बिल पेड बाय चेक, एंटर, एक्सेप्ट. आपण कंटिन्यू पाहतोय. ॲज ऑन 1 ऑक्टोबरची एंट्री पण केली. ॲज ऑन 2 ऑक्टोबर सेल्स रिटर्न ₹5,000 फ्रॉम विनायक ट्रेडर्स. 2 ऑक्टोबरला विनायक ट्रेडर्स कडून सेल्स रिटर्न झाली. तर आपण आलोय डेट या ठिकाणी चेंज करून घेतली 2 ऑक्टोबर. सेल्स रिटर्न कंट्रोल F9 मध्ये होते. आता विनायक ट्रेडर्सला जे काही बिल दिलं होतं त्या बिलाचा नंबर आपल्याला इथे पाहावा लागेल. तर बिलाचा नंबर पाहण्यासाठी आपण इथे प्रॉब्लेम मध्येच पाहूया. विनायक ट्रेडर्स आपण वरती येतोय. विनायक ट्रेडर्सला झालेले आहे सेलचा बिल नंबर पाहिजे आहे. इथे आपण विनायक ट्रेडर्स इथे पाहतोय. विनायक ट्रेडर्सला सेल झाली आहे त्याचा बिल नंबर आहे 11. तर 11 बिल नंबर म्हणजे ओरिजिनल इनवॉइस नंबर मध्ये आपल्याला टाकायचं आहे 11 नंबर. आपण ओरिजिनल इनवॉइस नंबर मध्ये 11 नंबर टाकला, एंटर. विनायक ट्रेडर्सला एंटर प्रेस केलं. रिटर्न अमाऊंट किती आहे विनायक ट्रेडर्स 5,000. इथे आपण 5,000 टाकतोय, एंटर. इथे आपण बिलवाईज डिटेल यस न केल्यामुळे कुठे अगेन्स्ट रेफरन्स वगैरे ऑप्शन काही कसलाच ऑप्शन आलेला नाहीये. तर इथे आपण पेमेंट रिटर्न आलेले आहे सेल्स रिटर्न, एंटर. तर याच वाउचरला आपण लास्ट दिलेलं नॅरेशन या ठिकाणी कॉपी करण्यासाठी कंट्रोल आर प्रेस केलं. नॅरेशन आलं गुड्स रिटर्न फॉर XYZ रिजन. ओके, हे आपल्याला असं ठेवलं. रिजन चेंज असेल तर रिजन चेंज करून टाकलं ABC रिजन, एंटर, एक्सेप्ट. त्यानंतर नेक्स्ट पुढची एंट्री या ठिकाणी आपण पाहिली. नेक्स्ट ट्रान्झॅक्शन या ठिकाणी आपल्याकडे आहे 31 ऑक्टोबरला परचेस रिटर्न झालेले अमित ट्रेडर्सला. तर अमित ट्रेडर्सचा बिल नंबर आपण प्रॉब्लेम मधून पाहिलं. आता प्रॉब्लेम मधून ऍक्च्युअल मध्ये ज्यावेळेस रिअल वर्क आपण करतोय तर रिअल वर्क करते वेळेस आपल्याला असा प्रॉब्लेम कुठे नसतो. तर ते बिल ओळखत बसण्याच्या ऐवजी आपण इथं बॅक येतो. डिस्प्ले अकाउंट बुक लेजर मध्ये अमित ट्रेडर्सचं खातं घेतलं, एंटर. तर अमित ट्रेडर्स खातं घेतल्यानंतर इथं पाहतोय एंटर प्रेस केलं तर अमित ट्रेडर्सचा बिल नंबर आहे 100. आपण बॅक आलोय. बिल नंबर 100 आपल्याला इथे घ्यायचं आहे. बॅक अकाउंटिंग वाउचर्स, इथे डेबिट नोट ऑप्शन आपण सिलेक्ट केला. डेट 31 ऑक्टोबर. बिल नंबर आहे 100 होता ना. एंटर. अमित ट्रेडर्स अमाउंट अमित ट्रेडर्स 3,000, एंटर. परचेस रिटर्न नरेशन कंट्रोल आर. ॲज इट इज नरेशन तेच पाहिजे, तेच ठेवलं, एंटर, एक्सेप्ट. तर नेक्स्ट ट्रान्झॅक्शन आहे ॲज ऑन 1 नोव्हेंबरला 1 लाख रुपये ₹1 lakh रिसिव्ड फ्रॉम विनायक ट्रेडर्स बाय चेक इन HDFC. चेक HDFC मध्ये जमा केलेला आहे. विनायक ट्रेडर्स कडून 1 लाख रुपये आले 1 नोव्हेंबरला. पैसे आले F6 रिसिप्ट मध्ये. डेट घेतली 1 नोव्हेंबर. विनायक ट्रेडर्स सेंटर 1 lakh, 1 लाख, एंटर. HDFC अकाउंट, एंटर. इथे जो काही ट्रान्झॅक्शन आयडी वगैरे असेल, सपोज इथे ई फंड ट्रान्सफर RTGS वगैरे आला, इथे नंबर या ठिकाणी मोठा असतो 6 आकड्यापेक्षा. पण त्या रिलेटेड ट्रान्झॅक्शन मध्ये शेवटचे 6 डिजिट टाकला चालतं किंवा पूर्ण नंबर टाकला तरी चालतं.
आपण टाकले शेवटचे 6 डिजिट, एंटर 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 एंटर. नॅरेशन बिल रिसिव्ड बाय चेकच्या ऐवजी म्हणा नेफ्ट किंवा आरटीजीएस रिअल टाइम क्रॉस सेटलमेंट. एंटर ऍक्सेप्ट. त्यानंतर नेक्स्ट ट्रान्झॅक्शन या ठिकाणी आपण पाहतोय as on 2nd November ₹80,000 paid to Amit Traders by check. बाय चेक ने अमित ट्रेडर्स दिले, इन ब्रॅकेट मध्ये एचडीएफसी चा चेक दिले दिसतं. अमित ट्रेडर्सला 80,000 रुपये दिले. 2 नोव्हेंबरला आपण पेमेंट वाउचर सिलेक्ट केला, डेट 2 नोव्हेंबर घेतली, एंटर. ते अमित ट्रेडर्सला 80,000 रुपये दिले, 80,000, एंटर. एचडीएफसी बँक एंटर एंटर. चेक नंबर जो असेल तो चेक नंबर या ठिकाणी दिला, एंटर एंटर. नॅरेशन मध्ये बिल पेड बाय चेक, पण चेक ने इथे दिलेलं असं आपण सांगितलं होतं. अगोदरच्या एंट्री मध्ये चेकच सांगितलं होतं, पण आपण ऍज अ डेमो साठी ई फंड ट्रान्सफर मध्ये आरटीजीएस ऑप्शन सिलेक्ट करून पाहिला. त्यानंतर इथे नेक्स्ट ट्रान्झॅक्शन आहे ऍज ऑन 1 डिसेंबर फर्निचर परचेस ₹10,000 फ्रॉम रामा फर्निचर. रामा फर्निचर कडून फर्निचर परचेस केलंय. डेट सेव्ह करून घेतली. F7 जर्नल मध्ये 1 डिसेंबर रामा फर्निचर कडून फर्निचर परचेस केलंय ऑन क्रेडिट. इथं बिल नंबर द्यायचा आहे. बिल नंबर आहे 120 इथे आपण 120 बिल नंबर टाकला, एंटर. फर्निचर डेबिट किती रुपयाचं फर्निचर परचेस केलंय? 10,000 रुपीज, 10,000, एंटर एंटर. रामा फर्निचर अकाउंट नाहीये, आलसी प्रेस करून रामा फर्निचरचं अकाउंट तयार केलं. रामा फर्निचर लातूर, संडे क्रेडिटर्स, कंट्रोल ए सेव्ह, एंटर. फर्निचर परचेस तो काय कॉम्प्युटर टेबल असेल, कॉम्प्युटर टेबल जे काय असेल ते तुम्ही नरेशन मध्ये देऊन ठेवू शकता, एंटर ऍक्सेप्ट. नेक्स्ट. त्यानंतर नेक्स्ट ट्रान्झॅक्शन आहे अराउंड 2nd डिसेंबर वेजेस पेड ₹5,000 इन कॅश. वेजेस पेड आपण या पेमेंट मध्ये एंट्री करायचं आहे. डेट 2nd डिसेंबर. आलसी प्रेस केलं. वेजेसचा ग्रुप असेल फिक्स्ड ऍसेट, बरोबर आहे ना, फिक्स्ड ऍसेट. ओके. डायरेक्ट एक्सपेन्सेस, एंटर ऍक्सेप्ट. वेजेस किती पेड केलेले आहेत? 5,000 त्या अमाउंट 5,000 घेतली. इन कॅश मध्ये पेड केलेले कॅश अकाउंट, एंटर. वेजेस पेड टू गणेश फॉर डॅश 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 वर्क. कशासाठीचे दिले, काय दिले वगैरे नॅरेशन मध्ये मेंटेन करून सेव्ह केला. ओके. नेक्स्ट ट्रान्झॅक्शन as on 1st March रेंट रिसिव्ड बाय चेक ₹13,000. 13,000 रुपये रेंट मिळालेलं आहे. ते आपण F6 रिसिप्ट मध्ये आलोय. डेट घेतली 1st मार्च. आरसी रेंट रिसिव्ड. ते रेंट रिसिव्ड आपल्याला रेंट बिझनेस पर्पज मध्ये मिळालेलं आहे की हाऊस रेंट मिळालेलं आहे, त्यानुसार चेंज होणार आहे. पण इथे आता रेंट रिसिव्ड इतकं सांगितल्यामुळे आपण बिझनेसचे इन्कम कन्सिडर करतोय. इनडायरेक्ट इन्कम, कंट्रोल ए सेव्ह. 13,000 13,000 बँकेमध्ये जमा झालेलं आहे. एचडीएफसी बँक, एंटर. जो काही चेक नंबर आहे तो चेक नंबर इथं टाकून दिला मिळालेला, एंटर. नॅरेशन मध्ये जे रेंट कशाचं मिळालेलं आहे त्या ठिकाणी रेंट किंवा कशाचं मिळालेलं आहे, आपण त्याला आपली फर्निचर यूज साठी दिलं होतं. फर्निचर रेंट जी काय असेल ते रेंट कोणत्या रिजन साठी रेंट मिळालं, फर्निचर रिजन रेंट कसं ठरलं होतं, काय ठरलं होतं, किती मिळालं वगैरे त्याची नॅरेशन मध्ये डिटेल दिली, एंटर ऍक्सेप्ट. त्यानंतर
नेक्स्ट आपण पाहतोय as on 31st March salary paid rupees 20,000 by check. इथे आपण परत आलोय F5 पेमेंट मध्ये डेट 31st March salary RC salary account indirect expenses control is saved. तर सॅलरी किती रुपये सॅलरी दिलेली आहे 20,000 एंटर HDFC एंटर. म्हणजे HDFC चा जो काही चेक दिला असेल तो चेकचा नंबर या ठिकाणी आपण टाकतोय एंटर सॅलरी फॉर द मंथ ऑफ जस्ट सपोज फेब्रुवारी कुणाल दिलं टू सचिन एंटर ऍक्सेप्ट. किंवा याचे किती दिवस भरले किती दिवसाची सॅलरी झाली वगैरे डिटेल द्यायचं नरेशन मध्ये तुम्ही देऊ शकता. नेक्स्ट त्यानंतर पुढे एंट्री आहे क्लोजिंग स्टॉकची. तर क्लोजिंग स्टॉकची जर्नल एंट्री या ठिकाणी होत नसते तर डायरेक्ट इफेक्ट दाखवायचा आहे. मॅन्युअल मध्ये आपण इथे जनरल एंट्री करतो स्टॉक अकाउंट डेबिट टू ट्रेडिंग अकाउंट. पण ज्यावेळेस आपण टॅली मध्ये वर्क करतोय तर तिथं डायरेक्ट स्टॉक मेंटेन करायचं आहे. पण डायरेक्ट स्टॉक मेंटेन करण्यासाठी येतोय तिथं बॅक येतोय. बॅक आल्यानंतर आपण प्रॉफिट लॉस अकाउंटवर येऊन पाहतोय इथे Alt F1 डिटेल सिलेक्ट केली. परचेस मधनं परचेस रिटर्न झाले, सेल्स मधनं सेल्स रिटर्न, वेजेस बरोबर डायरेक्ट एक्सपेन्स आले, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस इनडायरेक्ट इन्कम सुद्धा इथे मेंटेन झालेले. पण इथे ओपनिंग स्टॉक ट्रेडिंगच्या डेबिटला ओपनिंग स्टॉक किंवा ट्रेडिंगच्या क्रेडिटला क्लोजिंग स्टॉक असा ऑप्शन दिसत नाही. आपण बॅक येतोय अकाउंट्स इन्फो लेजर क्रिएट. आपण इथे लेजर तयार करतो स्टॉक नावाचं लेजर तयार केलं. स्टॉक ग्रुप घेतला स्टॉक इन हँड एंटर. ओपनिंग स्टॉक असता तर इथेच टाकला असता पण इथं ओपनिंग स्टॉक नाहीये क्लोजिंग स्टॉक आहे त्यामुळे स्टॉकची अमाऊंट न टाकता खातं सेव्ह केल्यानंतर आपण बॅक येऊन पाहतोय इथे आपल्याला प्रॉफिट लॉस वरती आता ऑप्शन दिसत आहे. इथे ओपनिंग स्टॉक असा ऑप्शन दिसतोय क्लोजिंग स्टॉक. ओपनिंग स्टॉक वरून किंवा क्लोजिंग स्टॉक वरून इंटरप्रेस केला तर सेम डिटेल दिसते. इथे ओपनिंग बॅलन्स क्लोजिंग बॅलन्स इंटरप्रेस केल्यानंतर डायरेक्ट लेजरच्या अल्टरेशन मध्ये येतात. इथेच मी परत बॅक येतोय काही न करता ओपनिंग स्टॉक वरती मी इंटरप्रेस करतोय एक्झॅक्टली सेम कन्सेप्ट दिसते. 31/3 ला आपल्याकडे स्टॉक आहे. स्टॉक अमाउंट आहे 5000 तर 5000 इथे स्टॉक अमाउंट टाकले एंटर ऍक्सेप्ट. बॅक येतोय इथे पाहतोय क्लोजिंग स्टॉकला बॅलन्स आलो ओपनिंग स्टॉकला बॅलन्स नाहीये ओपनिंग स्टॉक 0 दिसतोय. बॅक येऊन पाहतोय बॅलन्स शीट मध्ये इथे Alt F1 प्रेस केल्यानंतर इथे आपण पाहतोय ऍसेट साइडला इथे क्लोजिंग स्टॉक म्हणून त्याचा इफेक्ट दिसला म्हणजे इफेक्ट ऑटोमॅटिक या ठिकाणी दिसतो. इथे आपण प्रॉब्लेम पूर्ण सॉल्व्ह केलेला आहे. इथे जनरल एंट्री पास केला त्यानंतर फायनल आपण बघतोय प्रॉफिट लॉस मध्ये इथे Alt F1 डिटेल करतोय. इथे पूर्ण डिटेल मेंटेन झालेली आहे. त्यानंतर बॅलन्स शीट वरती येतोय तर बॅलन्स शीट मध्ये इथे पूर्ण डिटेल मेंटेन झाली पण बॅलन्स शीटला थोडं बारकाईने डिटेल पाहिल्यानंतर तुम्हाला असं लक्षात येईल की ते आपल्याकडे फिक्स्ड ॲसेट आहे. त्या फिक्स्ड ॲसेट वरती डेप्रिशिएशन आपल्याला चार्ज करावं लागेल तर ते डेप्रिशिएशनची एंट्री राहिलेली आहे. त्यानंतर इथे SBI ची FD जी आहे FD वरती 9% इंटरेस्ट साइन केलंय. ते इंटरेस्टच्या या ठिकाणी आपल्याला एक प्रोव्हिजन करावं लागेल की 9% ने याचे इंटरेस्ट किती होतं काय होतं त्या पद्धतीने. पण इथे ऍसेट मध्ये आपल्याकडे ऍग्री लँड आहे. ऍग्री लँड वरती डेप्रिशिएशन चार्ज केलं जात नाही. प्लॉट हाऊस रोड याच्यावरती डेप्रिशिएशन चार्ज केलं नाही. फर्निचर वरती डेप्रिशिएशन चार्ज करावं लागेल. त्यासाठी फर्निचर अकाउंट मध्ये आपण इंटरप्रेस केला. फर्निचर अकाउंट मध्ये इंटरप्रेस केल्यानंतर आपल्याला दिसतं की फर्निचर तर एक फर्निचर आहे एप्रिल पासून यूज मध्ये येतं म्हणजे मोर दॅन 6 मंथ यूज होतोय आणि नंतर मध्ये डिसेंबर मध्ये खरेदी केलेलं जे फर्निचर आहे त्याचा यूज लेस दॅन 6 मंथ होतोय. त्यामुळे जे 20,000चं फर्निचर मोर दॅन 6 मंथ यूज झालेलं आहे त्याच्यावरती पूर्ण 12 महिन्याचं डेप्रिशिएशन चार्ज करायचं आहे आणि जे लेस दॅन 6 मंथ यूज झालेलं आहे त्याच्यावरती 6 महिन्याचं डेप्रिशिएशन चार्ज करायचं आहे. फर्निचरवर डेप्रिशिएशनचा रेट 10% आहे. मग 20,000 वर 10% 2,000 रुपये अमाऊंट आली आणि 6 महिन्याचं म्हणजे 50% एक तर अमाऊंट कॅल्क्युलेट करून त्याला 50% करायची किंवा जो रेट आहे तो रेटच 50% केला तरी चालतं. तर रेट 50% केला तरी ते अमाऊंट
500 रुपयाचं डेप्रिशिएशन येणार आहे आणि पूर्ण चालू केलं तर 10% 1000 रुपये येतात. त्याच्या 50% 1000 12 महिन्यात झालं, 50% 6 महिने म्हणजे या ठिकाणी 500 रुपये. तर टोटल डेप्रिशिएशन होईल 2500 रुपयाचा. त्याची एंट्री या ठिकाणी आपण पास करतोय. आपण येतोय अकाउंटिंग वाउचर्स मध्ये F7 जर्नल मध्ये याची एंट्री होईल. एंटर प्रेस केलं, रेफरन्स नंबरची गरज नाही. आर्ट्सची डेप्रिशिएशन ग्रुप असेल इनडायरेक्ट एक्सपेन्सेस, कंट्रोल एस सेव्ह 2500 एंटर. फर्निचरवरची अमाऊंट इथे नॅरेशन मध्ये आलोय. डेप्रिशिएट ॲट 10% रुपीज 20,000 and at 5% रुपीज 10,000. इथे या पद्धतीने द्या किंवा तुम्ही सांगा की 20,000चा यूज मोर दॅन 6 मंथ झालेला आहे त्याच्यामुळे 10% आणि 10,000च्या फर्निचरचा वापर लेस दॅन 6 मंथ झालेला आहे त्यामुळे 5% किंवा 12 महिन्याचं 6 महिन्याचं कशा पद्धतीने टाका. एंटर ऍक्सेप्ट झाल्यानंतर बॅक येतोय आपण ते बॅलन्स प्रॉफिट लॉस. तर प्रॉफिट लॉस अकाउंट मध्ये बघतोय तिथे प्रॉफिट त्या ठिकाणी चेंज झालेलं आहे. बॅक बॅलन्स शीट मध्ये येतोय फर्निचरची व्हॅल्यू बरोबर डेप्रिशिएशन लेस होऊन आली. पण हे प्रॉफिट जो आहे तो सेपरेट दिसतोय. हा प्रॉफिट आपल्याला कॅपिटल मध्ये ऍड करायचा आहे. 68,000 रुपये प्रॉफिट झालेला जो नेट प्रॉफिट कॅपिटल मध्ये ऍड करायचा आहे. आपण येतोय F7 जर्नल मध्येच एंटर प्रेस केला. इथे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला डेबिट करायचंय 68,000. एंटर इथे येईल कॅपिटल अकाउंट. एंटर नेट प्रॉफिट ट्रान्सफर एंटर ऍक्सेप्ट. इथे बॅक येतोय परत बॅलन्स शीट वरती येऊन पाहतोय अल्ट F1 डिटेल. इथे पूर्ण फायनल झाल्यानंतरच आपण नेट प्रॉफिट ट्रान्सफर करतोय. पण ते नेट प्रॉफिट ट्रान्सफर केलं तरी एंट्री चुकलेली आहे. कारण काय चुकली म्हणजे आपण गडबड केली ट्रान्सफर करायला. आपल्याला इथे SBI FD वरचे इंटरेस्टची सुद्धा या ठिकाणी प्रोव्हिजन करायचे. इथे कंट्रोल N प्रेस करतोय खालती कॅल्क्युलेटर चालू होतं ते 1 लाख रुपये 1 लाख इंटू 9 डिवायडेड बाय 100 तर 9,000 रुपये इंटरेस्ट येतं 1 वर्षाचा. तर 1 वर्ष तर तो पूर्ण 1 वर्ष 1 एप्रिल ते 31 मार्च 9 तर 9,000 रुपयाचे FD इंटरेस्ट जे आहे ते FD इंटरेस्ट. पण FD इंटरेस्टच्या वैयक्तिक इन्कम कन्सिडर केलं जाईल त्याच्यामध्ये कॅपिटल मध्ये ऍड होईल. तर FD ची व्हॅल्यू 9,000 रुपयाने वाढेल आणि आपल्याला इंटरेस्ट ची एंट्री कॅपिटल मध्ये ऍड होऊन कॅपिटल सुद्धा वाढेल. आपण बॅक मध्ये येतोय अकाउंटिंग वाउचर्स F7 जर्नल मध्ये एंट्री होते. एंटर FD SBI FD 9,000 ने वाढते 9,000. एंटर Alt C FD इंटरेस्ट एंटर कॅपिटल अकाउंट घ्यावं लागेल कारण FD चे इंटरेस्ट कॅपिटल मध्ये ऍड होऊन जाईल. ऍक्सेप्ट 9,000. या ठिकाणी प्रोव्हिजन फॉर FD इंटरेस्ट किंवा FD इंटरेस्ट या ठिकाणी आहे ते FD इंटरेस्ट 9% पर एन्युअम. एंटर ऍक्सेप्ट. बॅक येऊन पाहतोय इथे बॅलन्स शीट मध्ये आपल्या प्रॉफिट लॉसवर काही इफेक्ट होणार नाहीये. इथे FD इंटरेस्ट ऍड होता. इथे आपल्याला जस्ट ऍड असं दिसतंय पण आपण बघूयात 1 बाय 1 अकाउंट मध्ये जाऊन बघूयात. डिस्प्ले अकाउंट बुक लेजर इथे घेतोय आपण कॅपिटल अकाउंट. एंटर प्रेस केला. इथे ड्युरेशन चेंज करतोय कॅपिटलचा पूर्ण 1 वर्षाचा ड्युरेशन घेतला. इथे पाहतोय कॅश मध्ये कॅपिटल 2,20,000 सॉरी Alt F1 डिटेल केल्यानंतर दिसेल तर कॅश मध्ये 2 लाखाचं या ठिकाणी आहे कॅपिटल. 20,000 रुपयाचं फर्निचर आलं होतं फर्निचर त्यासोबत त्याची ओन प्रॉपर्टी जी आहे 4,23,000 रुपयाची ती ओन प्रॉपर्टी सुद्धा आपण कॅपिटलाइज केली होती. त्यात सेव्हिंग अकाउंट FD वगैरे होतं. झालेला प्रॉफिट जो आहे तो प्रॉफिट सुद्धा ऍड झाला. पण इथे प्रॉपर ज्यावेळेस आपण अकाउंट मध्ये बघतोय तर चाइल्ड एज्युकेशन फी कॅपिटल मधून लेस झालेलं नाहीये. त्यासोबत FDचं इंटरेस्ट इथं ऍड झालेलं नाहीये. तर बॅक येतोय आपण पण बॅलन्स शीट वरती पाहतोय तर बॅलन्स शीट वरती दिसतं आपल्याला रिटर्न फाईल करण्या अगोदर अशी डिटेल दिसली पाहिजे जेणेकरून याचा बेनिफिट याचा यूज आपल्याला इन्कम टॅक्स रिटर्न मध्ये या ठिकाणी घेता येतो. त्यासाठी
इफेक्ट इथे दाखवला. आता याच कन्सेप्ट आपल्याला एक डायरेक्ट कॅपिटल मध्ये 10,000 मायनस करायचे, 9,000 लेस करायचे. आउटरला कॅपिटल 7,10,000 दिसेल, पण हीच कन्सेप्ट आपल्याला इथे कॅपिटल अकाउंटला ट्रान्सफर करायचे. तर पूर्ण वर्क झाल्यानंतर आपण हे ट्रान्सफर या ठिकाणी करतोय. तर बॅक आलेलं आहे. बॅक आल्यानंतर अकाउंटिंग वाउचर्स F7 जर्नल मध्ये कॅपिटल अकाउंटला डेबिट केलं. कॅपिटल अकाउंटला डेबिट. तर चाइल्ड एज्युकेशन फी 10,000 रुपीज, 10,000 एंटर. इथे चाइल्ड एज्युकेशन फी घेतली, एंटर. इथे चाइल्ड एज्युकेशन फीचा बॅलन्स 0 होता, कारण कॅपिटल मधून मायनस गेल्यानंतर त्याचा इफेक्ट काही राहणार नाहीये, एंटर. इथे ट्रान्सफर टू कॅपिटल, एंटर, एक्सेप्ट. नंतर परत एंट्री आहे एफडी इंटरेस्टची. तर ते एफडी इंटरेस्टला डेबिट करायचंय 9,000. तर ऍड झाल्यानंतर तेही 0 होतं, एंटर. कॅपिटल, एंटर. नॅरेशन ॲज इट इज सेम. ट्रान्सफर टू कॅपिटल, एंटर, एक्सेप्ट. एक्सेप्ट केल्यानंतर आपण बॅक येतोय. बॅलन्स शीट वरती येऊन पाहतोय. तर बॅलन्स शीट वरती आपल्याला इथे डिटेल 0 बॅलन्स दिसतं, कारण हे कॅपिटल मधून ट्रान्सफर करून दाखवलेलं आहे. कारण रिटर्न झाल्यानंतर आपल्याला याची गरज नाहीये. याचा एकदा व्हिडिओचा यूज केला की ऍक्च्युअल कॅपिटलला इफेक्ट दिला पाहिजे. त्यामुळे इथे एंटर करून कॅपिटल अकाउंटवर पाहू शकतो. तर आपण ड्युरेशन चेंज केला. ते ड्युरेशन चेंज केल्यानंतर तर बरोबर कॅपिटल मध्ये चाइल्ड एज्युकेशन फी लेस झालेली आहे. डेबिट पडली म्हणजे कॅपिटल कमी झालं, आणि एफडी इंटरेस्ट क्रेडिट पडलेलं आहे. बरोबर या ठिकाणी ऍड लेस होऊन आपलं कॅपिटलची व्हॅल्यू या ठिकाणी आली आहे 7,10,000 रुपये. बॅक येतोय. हाच इफेक्ट इथं बॅलन्स शीट मध्ये दिसतोय. आपण या ठिकाणी प्रॉब्लेम पाहिला. तर प्रॉब्लेम मध्ये या ठिकाणी एक जस्ट बिझनेस आहे. त्या बिझनेस मध्ये काय ट्रान्झॅक्शन घडल्या, त्या ट्रान्झॅक्शन या ठिकाणी पाहिला. म्हणजे 1 एप्रिल पासून 31 मार्च पर्यंत जे काही व्यवहारामध्ये ट्रान्झॅक्शन घडतात, त्या घडलेल्या ट्रान्झॅक्शनच्या नोंदी आपण टॅलीमध्ये कशा पद्धतीने घेतो, त्यासोबत ऍडजस्टमेंटचे इफेक्ट कसे दाखवतो. इथे काही ऍडजस्टमेंट आपण घेतलेले आहेत. तर ऍडजस्टमेंट मध्ये 1 बाय 1 ऍडजस्टमेंट साठी सेपरेट आपण या ठिकाणी कन्सेप्ट पाहणार आहोत. इथे पूर्ण प्रॉब्लेम या ठिकाणी तुम्ही पाहायचं आहे. त्याबद्दल डाऊट असतील, जे ठिकाणी स्टुडंट आहेत ते डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून या ठिकाणी तुम्ही विचारा. जे या ठिकाणी स्टुडंट नाहीये पण व्हिडिओ लेक्चरचा या ठिकाणी बेनिफिट घेत आहेत, अशा तुमच्या इफेक्ट या ठिकाणी कमेंट मध्ये टाका. अदरवाईज तुम्ही कॉन्टॅक्ट करून तुमचे डाऊट विचारू शकता. तर आपल्या प्रत्येक व्हिडिओ मध्ये या ठिकाणी टॉप लेफ्ट हँड साइड मध्ये आपल्याला मोबाईल नंबर दिसतोय. त्या मोबाईल नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून विचारू शकता. याच लेक्चरचा तुमच्या फ्रेंड सर्कल, फॅमिली मेंबर्स, रिलेटिव्हजला बेनिफिट झाला पाहिजे, त्यासाठी शेअर करा. पुढचे व्हिडिओ लेक्चर्सचे नोटिफिकेशन मिळण्यासाठी लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.